नमस्कार. आज आपण थोडं शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे बघूया. म्हणजे भारतात, विशेषतः महाराष्ट्रात आणि तामिळनाडूत काय घडामोडी सुरू आहेत, काय आंदोलनं आहेत यावर. हं, आपल्याकडे काही बातम्या आहेत, त्या आधारे आपण जरा सविस्तर बोलू. बरोबर. उद्देश हा की नेमकं काय चाललंय, शेतकऱ्यांच्या मागण्या काय आहेत, हे जरा पटकन समजून घेऊया. हो, नक्कीच. तर महाराष्ट्रात ना सध्या बऱ्याच ठिकाणी शेतकरी आवाज उठवतात असं दिसतंय. हं, आता उदाहरणच घ्यायचं तर अमरावतीत बच्चू कडू हो, त्यांचं अन्नत्याग आंदोलन सुरू आहे हो, ऐकलंय. आणि त्याला पाठिंबा म्हणून काही कार्यकर्त्यांनी काय म्हणतात त्याला प्रतिकात्मक जलसमाधी आंदोलन पण केलं. अच्छा. त्यांच्या मागण्यांमध्ये नेहमीप्रमाणे कर्जमाफी आहेच, पण अजूनही काही गोष्टी आहेत. जसं की? म्हणजे शेतमजुरांसाठी वेगळं आर्थिक महामंडळ हवंय त्यांना, मग मनरेगाची मजुरी वाढवा आणि त्यात शेतीची कामं पण समाविष्ट करा. महत्वाचा मुद्दा आहे हा. हो, आणि दुधाला चांगला दर, म्हणजे गाईच्या दुधाला म्हणे 50 रुपये आणि म्हशीच्या दुधाला 60 रुपये प्रति लिटर. ओके. आणि कांद्याचा भाव स्थिर राहावा म्हणून निर्यातीवर लगेच बंदी नको, निदान 40 रुपये भाव मिळेपर्यंतही नको, असंही त्यांचं म्हणणं आहे. बरोबर. कांद्याचा प्रश्न तर नेहमीच असतो. अगदी, आणि ह्याला राजकीय पाठिंबा पण मिळतोय बरं का. दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये तिथे ठाकरे गटानं मोर्चा काढला. ट्रॅक्टर मोर्चा. हो, तोच. क्या हुआ तेरा वादा असं विचारत, म्हणजे सरकारला निवडणुकीतल्या आश्वासनांची आठवण करून देत होते ते. अच्छा. कोणती आश्वासनं? अहो, तीच 7/12 कोरा करणं. म्हणजे जमिनी कर्जातून मुक्त करणं. हो, ते. मग शेतकरी सन्मान निधीची रक्कम 15,000 करणं, पाणंद रस्ते, 1 रुपया पीक विमा, अशा गोष्टी. हं, अंबादास दानव्यांचं म्हणणं आहे की ही सगळी आश्वासनं कागदावरच राहिली आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या नाहीत आणि सरकारच्या आयात धोरणामुळे कापूस सोयाबीनला भाव मिळत नाहीये. हे मुद्दे गंभीर आहेत. हो ना. आणि याच मुद्द्यांवर राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर आहेत ना, हो. त्यांनी पण बच्चू कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय आणि सरकारवर टीका केली आहे. त्यांचं म्हणणं आहे की सरकार शेतकरी, दलित, ओबीसींकडे दुर्लक्ष करतंय. बरं. अजून एक वेगळाच प्रकार भंडाऱ्यात झालाय. तिथे भेलचा एक प्रकल्प आहे, खूप वर्षांपासून रखडलेला. तर त्या प्रकल्पासाठी जी जमीन घेतली होती त्यावर शेतकऱ्यांनी परत नांगरणी सुरू केली आहे, एका स्थानिक नेत्याच्या मदतीने. अरे, त्यांचं म्हणणं असं की जोवर प्रकल्प सुरू होत नाही तोवर आम्ही शेती करणार, कारण 7/12 अजून आमच्याच नावावर आहे. म्हणजे हक्काची लढाई म्हणायची. हो, ते म्हणतात की आमचा लढा कंपनीच्या दिरंगाई विरोधात आहे, सरकारच्या नाही. पण प्रशासन म्हणतंय की जमीन परत देण्याबद्दल सरकारकडून काही सूचना नाहीयेत. म्हणजे हा तिढा अजून सुटलेला नाही. बरोबर. महाराष्ट्रातल्या या सगळ्या घटनांबरोबरच देशात इतर ठिकाणी थोडे वेगळे पण महत्वाचे मुद्दे दिसतात. तामिळनाडूमध्ये उदाहरणार्थ. काय झाले तिकडे? तिकडे किसान क्रेडिट कार्ड म्हणजे केसीसी कर्ज देताना शेतकऱ्यांचा सिबिल स्कोअर तपासणार अशी बातमी आली होती. अच्छा. त्याला शेतकऱ्यांनी विरोध केला. मग सरकारला स्पष्टीकरण द्यावं लागलं की ते फक्त सिबिल स्टेटमेंट तपासणार आहेत. म्हणजे फरक काय? म्हणजे अर्जदाराने इतर बँकांकडून आधीच कर्ज घेतलंय का हे बघण्यासाठी. फक्त स्कोअर खराब आहे म्हणून कर्ज नाकारणार नाहीत. ओके. शेतकऱ्यांचा आक्षेप असा होता की समजा पूर किंवा दुष्काळामुळे कर्ज फेडता आलं नाही तर सिबिल स्कोअरमुळे नवीन कर्ज मिळायला त्रास नको. बरोबर आहे. नैसर्गिक आपत्तीत तर आधार हवा असतो. अगदी. आणि गंमत म्हणजे महाराष्ट्रातही सरकारने बँकांना शेतकऱ्यांचा सिबिल स्कोअर विचारू नये असं सांगितलं होतं काही काळापूर्वी. हो का? हा. म्हणजे हा मुद्दा फक्त तामिळनाडूचा नाही. नाही. आणि हे पण लक्षात ठेवायला हवं की कृषी धोरणांवरून देशपातळीवरचा संघर्ष काही आजचा नाहीये. आठवते काही वर्षांपूर्वी कृषी कायद्यांवरून किती मोठा वाद झाला होता. हो हो. संसदेत गदारोळ, रस्त्यावर आंदोलनं, मोठं प्रकरण होतं ते. बरोबर. ते एक उदाहरण आहे की हे प्रश्न किती खोलवर रुजलेले आहेत. अगदी. तर मग या सगळ्या वेगवेगळ्या घटना बघितल्या आपण, यातून आपल्याला काय दिसतंय? एक गोष्ट तर स्पष्ट आहे की शेतकऱ्यांच्या समस्या अनेक आहेत, पण त्यात काहीतरी समान धागे आहेत. हो. जसं की दिलेली आश्वासनं पूर्ण होत नाहीत, कर्जबाजारीपणा वाढतोय, शेतमालाला योग्य भाव मिळत नाहीये, जमिनीचे प्रश्न आहेत आणि एकूणच सरकारी धोरणांबद्दल कुठेतरी नाराजी आहे. बरोबर. आणि आपल्या मागण्या मांडायला शेतकरी वेगवेगळे मार्ग वापरतायत. हो ना. कधी अन्नत्याग, कधी मोर्चे, कधी जलसमाधी आंदोलन, तर कधी थेट जमिनीवर हक्क सांगणं. अगदी. मग या सगळ्याचा नेमका अर्थ काय काढायचा? म्हणजे या घटना वेगवेगळ्या ठिकाणी घडत असल्या तरी त्या भारतातल्या शेती क्षेत्रासमोरचा, काय म्हणतात त्याला, मोठ्या आणि गंभीर आव्हानांकडेच बोट दाखवतात, नाही का? नक्कीच. हे एका मोठ्या चित्राचे वेगवेगळे भाग आहेत.
उम्हम. शेतकऱ्यांच्या मागण्या जरी वेगवेगळ्या असल्या, कर्जमाफी हवी, भाव वाढून हवा, जमिनीचा हक्क हवा, धोरणात बदल हवा, पण या सगळ्यांच्या मुळाशी अशी कोणती एक मुख्य समस्या असू शकेल जी सोडवली तर कदाचित देशभरातल्या शेतकऱ्यांना सगळ्यात जास्त दिलासा मिळू शकेल? हा खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे.